नमस्कार मंडळी, मी स्मिता। आता श्रावण महिना सुरू झाला आणि आपण शुक्रवार लक्ष्मी पूजन करतो। त्यासाठी ह्या एकाच ब्लाउज पीसमध्ये मी लक्ष्मीलाही अशी साडी नेसवलेली आहे आणि ती कशी नेसवली आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्याला हे असं एक काठाचं ब्लाउज पीस घ्यायचं आहे। मी असं ब्लाउज पीस घेतले की खाली काठ मोठे आहेत आणि वर हे छोटे काठ आहेत। तर आता याची आपण घडी कशी बनवायची ते बघू। हे जे छोटं काठ आहे हे असं उभं घेतलेलं आहे आपण आणि याला असे 3 आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। हे 1 आणि हे 2 आणि हे 3 आणि याला असं व्यवस्थित हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। या साइडला एक पिन आणि मध्ये त्यानंतर या काठाला एक पिन असं आपल्याला लावून घ्यायचं आहे। आता हे आपण उभा ब्लाउज पीसना हे छोटी प्लेट अशी बनवून घेतलेली आहे। हे जे खाली काठ आहेत मोठे याला आपल्याला इकडून या साइडनच उभं असं निम्म्याच्या वर असे एकदम छोटे छोटे असे प्लेट करून घ्यायचे आहेत। हे प्लेट आपण बनवून घेतले आहेत। तर आपण इथं आधी काय करायचं आहे, इथं मी चिमटा लावून घेते या पद्धतीने। आता इथं वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला असे या निऱ्यांना हे चिमटा लावून घ्यायचं आहे। आता हे लावून झाल्यानंतर आपल्याला इथं हे घड्या आहेत ते व्यवस्थित प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत। तर आधी आपण काय केलं, उभ्या पद्धतीने इकडे आडव्या पद्धतीने हे छोटे प्लेट घेतले आणि खाली साडीसाठी म्हणून आपण काय केलं, हे उभ्या पद्धतीने प्लेट्स बनवून घेतले आहेत। तर आता पुढची प्रोसिजर आपण बघू। ही आडणी ठेवलेली आहे, त्यानंतर हा एक तांब्या आपण इथं ठेवतो। त्याच्यावर मी हा तांब्या असा घेतलेला आहे, त्याला ही एक छोटीशी अशी मी काठी व्यवस्थित बांधून घेतलेली आहे आणि हा तांब्या आपण याच्यावर ठेवायचा आहे। या प्रकारे ही अशी आपली मांडणी असणार आहे। तर त्याच्या आधी आपण साडीची ब्लाउज पीसची घडी घालून घेतलो ही अशी या पद्धतीने। तर ही साडी आपण आधी घालून घ्यायची आहे, त्यासाठी मी हा तांब्या खाली ठेवते। हा जो छोटा काठ आहे तो आपल्याला मागे सोडायचा आहे आणि हा जो मोठा काठ आहे तो आपल्याला असं पुढे घ्यायचा आहे। इथं आपण हा पिन क्लिप काढून घेऊ आणि हे अशा पद्धतीने आपल्याला इथं जेवढं तुम्हाला खाली लांबी पाहिजे त्यानुसार इथं तुम्हाला घ्यायचं आहे। हे प्लेट्स आपल्याला असे पसरून घ्यायचे आहेत। मग याच्यावर हा जो आपण तांब्या ठेवायचा आहे, या कलशावर आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे या पद्धतीने आणि आता याच्यावर आपल्याला हे लक्ष्मीचं मुकुट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा मागचा पदर घ्यायचा आहे, तो असा इथे घ्यायचा आहे। इथं घेऊन आपल्याला हा पदर इथं थोडा आणि इथं थोडा म्हणजे समोरून कलश दिसणार नाही। आता यानंतर आपल्याला हे जे काठ आहेत ते जोडून घ्यायचे आहेत। तर हे काठ असे आले, आता इथं आपल्याला असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे। आता आपण इथून खालून एक पिन लावून घेऊ। आता आपल्याला हा आहे कमरपट्टा, त्यानंतर असे तिचे हे साज आपण घालून घ्यायचे। आता हार घेते मी, हा लक्ष्मी हार आहे तो आपण घालू। हे आहे मंगळसूत्र, त्यानंतर हे गजरे आपण लावून घेऊ। पहिल्यांदा हे असं खांद्यावरून घ्यायचं, त्यानंतर हा डोक्यावरून। तर मंडळी, आपण एकाच ब्लाउज पीसमध्ये ही सुंदर अशी लक्ष्मीला साडी नेसवलेली आहे।
अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका। नमस्कार।